श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1701 या भागाचं मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी, शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 21/8/1993, बैठक क्रमांक 163, भाग क्रमांक 18। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी आपल्या प्रासादिक वाणीतून वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज। आजच्या या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, साधकांमध्ये ही खूप प्रकार दिसून येत असतात। काही साधक स्वतःला खूप समजते असे समजून सतत प्रश्न विचारून अनेक गोष्टी समजून घेत असतात, तेव्हा त्यांना खरोखरीच त्यातले किती समजत असेल असा प्रश्न पडतो। काही साधक तर स्वतःचीच भक्ती फार मोठी आहे असे समजतात व आमचीच मोठी श्रद्धा भावना आहे अशा भावनेत असतात। असे साधक सत्संगाला येण्यास उत्सुक नसतात। त्यांना इथे येऊन जे ज्ञान मिळणार असते त्याच्याशीही काही कर्तव्य नसते, परंतु हे सर्व चूक आहे असे विचार एखाद्या साधकाच्या मनात येत असतील तर त्यांनी ताबडतोब काढून टाकावे। प्रत्येकाने स्वतःला त्या बाबतीत तपासून पाहावे। युद्धावर जाताना सैनिक जसे अनेक शस्त्रे घेऊन जात असतो व वेळ प्रसंग आल्यावर त्या सर्व शस्त्रांचा उपयोग करतो, तेव्हाच त्याला युद्धामध्ये विजय मिळतो। तसेच या मार्गामध्ये तुमची नुसती श्रद्धा भावना असून चालत नाही, तर त्याचबरोबर तुमची कर्तव्यबुद्धीही जागृत असणे आवश्यक असते। गुरुपरंपरेतून तुम्ही जेव्हा शिष्यत्व सांभाळता तेव्हा ते पूर्ण करणे वाटते तेवढे सोपे नाही। ते मिळवण्यासाठी व पुढे अखंड टिकवण्यासाठी तुमच्यामध्ये नम्रता, विनय, अभ्यास, ज्ञान, कर्तव्यबुद्धी असावी लागते व वैराग्य प्राप्त होऊन मनाचे ठिकाणी आनंदही असावा लागतो। तुम्ही जसजसे या मार्गात प्रगत व्हाल तसतसे तुम्ही हळूहळू निश्चिंत होण्यास सुरुवात होते व तुमच्या जीवनात अडचणींच्या वेळी असा ठाम निश्चय निर्माण होईल की काही नाही, भगवंत पाहतील, आपल्या हातून ते करून घेतील अशी भावना तुमच्या मनात आली तरी त्यापासून तुम्हाला खूप आनंद प्राप्त होईल। तुम्ही जरी प्रगतीपथावर आला असाल तरी तुम्ही पुढे पुढेही वाटचाल चालू ठेवली पाहिजे। विकार कमी झाले की विचाराला प्रगल्भता येत असते व त्यातूनच आनंद निर्माण होत असतो। हे सर्व सत्संगानेच मिळू शकते व कळू शकते। तेव्हा सत्संगाबद्दल व सत्संग मंडळाच्या मासिक बैठकीबाबत कोणीही प्रश्न निर्माण करून घेऊ नये। मनात आस्था बाळगून अशा प्रत्येक बैठकीला हजर राहावे व एकदिलाने सर्वांनी एकत्र येऊन हे ईश्वर शक्तीचे कार्य चालू ठेवावे। हे करताना सर्वांनी पांडवाप्रमाणे कार्य करावे। कौरवांसारखे वर्तन केल्याने स्वतःच्याच ऱ्हासाला तुम्ही कारणीभूत व्हाल। कार्य करीत असताना कसलाही संकोच बाळगू नका। सत्संगामध्ये येणारा प्रत्येक साधक हा कार्यकर्ताच असणे भविष्याच्या दृष्टीने गरजेचे आहे। सत्संग मंडळ हे भजनी मंडळ होता कामा नये। भजनी मंडळात एकच जण भजन म्हणत असतो व इतर फक्त टाळ वाजवत असतात। तसे कार्य करून आपली प्रगती होणार नाही, हे तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा। जसा काळ पुढे जाईल तशी आजची ही सत्संग मंडळे पुढील काळात अध्यात्म केंद्र बनणे आवश्यकच आहे। काही भक्त सत्संगाच्या बैठकीच्या दिवशी खूप बिझी असतात, हेही काही योग्य नाही। खरे पाहता सत्संगाच्या बैठकींच्या तारखा 2-2 महिने आधी जाहीर झालेल्या असतात। तेव्हा सर्व साधकांनी आपल्या कामाचे वेळापत्रक बनवताना सत्संगाच्या बैठकीचे दिवस व वेळ लक्षात ठेवणे जरुरीचे आहे। कोणाही साधकांनी कसलेही कारण सांगून त्या दिवशी कामे काढून सत्संगाची बैठक टाळू नये। अगदीच एखाद्याचा काही अचानक कारणाने जर नाईलाज झाला तर ठीक आहे, परंतु अशा साधकानेही बैठकीनंतर अध्यक्षांना भेटून तसेच इतर भक्तांना भेटून सत्संगाच्या बैठकीत काय झाले, आपल्या सद्गुरूंनी काय आशीर्वाद पाठवले याची चौकशी करणे गरजेचे आहे। काही झाले तरी यात
तुम्ही इथे आलेल्यांनी या शक्तीची जेवढी सेवा करण्याची संधी मिळेल तेवढी करावीच. अशी संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. हे कार्य सर्वांच्याकडूनच करून घ्यायचे आहे. इथे जमलेल्या तसेच दर्शनाला येणाऱ्या भक्तांमध्ये कोणीही ज्ञाते नाही. तसेच तुम्हापैकी कोणीही आपल्या पात्रतेने या चरणांपर्यंत आलेले नसून त्या ईश्वरी शक्तीनेच केवळ दयेपोटी तुम्हाला या चरणांपर्यंत आणून सोडलेले आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. तुम्ही कोणीही दर्शनाला इथे आल्यावर मी तुमच्याकडे पाहून हसतो, बोलतो, तसेच समोर बसायला सांगतो याचा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये. तुम्ही सर्वांनी या चरणांची अजून खूप सेवा करणे आवश्यक आहे. आमच्या सहवासात राहिल्याने तुमचा सर्वांचा उद्धारच होणार आहे. यापूर्वीही जे भक्त या चरणांशी येऊन स्थिर झाले व सेवा करू लागले त्या सर्वांचा उद्धारच झाला आहे. त्या सर्वांची सर्व बाजूने प्रगतीच झाली आहे. तुमच्या मात्र सहवासाने आमच्यावर काहीही परिणाम होत नसतो. समुद्राच्या पाण्यात तुम्ही माणसं काय काय आणून सोडता तुम्हाला ठाऊकच आहे. पण त्यामुळे समुद्राचे पाणी कधीही गढूळ होत नाही. ते तत्व लक्षात ठेवा. परीस अखेरीस परीसच राहतो. लोखंडानेच त्याच्याजवळ जाऊन त्याच्या स्पर्शाचा फायदा घ्यायचा असतो व स्वतःचे सोने करून घ्यायचे असते. तुम्ही जेव्हा आमच्यासमोर दर्शनाला येता तेव्हा ताबडतोब आम्हाला तुमच्या अवस्थेची माहिती होते. ज्या पद्धतीचे झाड असते त्याच पद्धतीची त्याची साल असते. त्याचप्रमाणे तुमच्या बाह्यांगांवरून, आवाजावरून व वृत्तीवरून तुमचा दर्जा आमच्या ताबडतोब लक्षात येतो. त्यामुळे आमच्या समोर आल्यावर बसल्यावर खूप भक्त अगदी सज्जनपणाचा आव आणतात. त्याचा काहीच उपयोग होत नाही. सर्वच दरवाजे बाहेरून बंद करीत नसतात. काही दरवाजे आतूनही बंद केलेले असतात. ते दरवाजे आतून उघडण्यासाठी तुम्हाला भक्तीने, आर्ततेने हाका मारणे गरजेचे आहे. तेव्हाच ते दरवाजे उघडले जातात. तुम्ही भगवंताच्या मूर्तीसमोर कितीही वेळ बसून राहिलात तरी काहीही उपयोग होणार नाही, हे लक्षात ठेवा. पंढरपूरलाही भगवंत पांडुरंगाच्या रूपाने मूर्ती स्वरूपात उभे आहेत. ते फक्त सत्पुरुषांनाच अनुभवाला आले आहेत. तुमचे भक्तांचे भगवंताच्याकडे जाण्याचे माध्यम आमच्यासारखे सत्पुरुष असतात, तर सत्पुरुषांचे भगवंताकडे जाण्याचे माध्यम मूर्ती असते. तुमच्या भक्तांच्या दृष्टीने त्यामुळे आमच्यासारख्या सत्पुरुषांची भेट होणं फार गरजेचं आहे, फार महत्त्वाचं आहे. तुम्ही आता या शक्तीपर्यंत, चरणांपर्यंत येऊन तुमच्याच भाग्याने पोचलेले आहात. तेव्हा आता सर्वांनी भक्तिभाव वाढवा. शरणागताची भावना तुम्हाला येणं खूप महत्त्वाचं आहे. मन थकले की येणाऱ्या भावनाही कमी होतात. म्हणून उगीच आता इथून दुसरीकडे कुठेही भरकटत जाऊ नका व इथे स्थिर होऊन स्वतःची प्रगती करून घ्या. त्यातच तुमचे हित आहे. एका व्यक्तीला अनुभूती आली असली तरी तिच्या सहवासात जाणाऱ्या सर्वांना त्या अनुभूतीचा अनुभव येतोच. आम्ही तुम्हा भक्तांना जी साधना तुमची पात्रता पाहून सांगत असतो ती अखंडपणे तुम्ही चालू ठेवावी. तसे केले की तुम्हाला हळूहळू इतर गोष्टींचे ज्ञान प्राप्त होईल व तुम्हाला पुढे काय करायचे आहे हेही समजू लागेल. फुलांचा सुगंध ते फूल हातात घेतल्यावरच चांगला येतो, तसेच देवाच्या बाबतीत आहे. तुम्ही जेव्हा अधिकाधिक देव कराल व देवच आमचे दैवत आहे व देवच आमचे कल्याण करणार आहे अशी भावना जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हाच देव तुमच्यावर कृपा करेल व ती शक्ती अनुभवाला येईल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी. श्री गुरुदेव दत्त.